नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। भाजी मंडई केव्हा सुरू होणार? भाजी विक्रेत्यांचा सवाल। भाजी मंडईमध्ये अवैध धंद्यांना ऊत। पेण नगरपालिकेने आरक्षण क्रमांक 14 मधील अंतिम भूखंड 100 व 101 या जागेत बीओटी तत्वावर भाजी मार्केट बांधले, परंतु नाव भाजी मार्केट, भाजी विक्रेत्यांना जागा मागच्या बाजूस। ऑक्टोबर 2021 रोजी भाडे तत्वावर गाळे देण्याचा निर्णय त्रिसदस्य समितीने घेतला। त्याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली। त्यामध्ये तळमजल्यावरील 24 व पहिल्या मजल्यावरील 35 असे 59 दुकानांचे गाळे, तळमजल्यावरील 38 ओटे भाडे तत्वावर 3 वर्षाच्या मुदतीने देण्याचे ठरले। त्यानुसार कित्येकांनी आपल्या पॉकेटबंद निविदा भरल्या आणि नंतर निविदा उघडल्यावर चढत्या दराने ज्यांचे रेट होते त्यांना गाळे दिले। कमीत कमी 42,000 आणि जास्तीत जास्त 48,000 रुपयांच्या दरम्यान अधिक मूल्य अमानत रक्कम 3 वर्षासाठी कराराने नगरपालिकेने गाळेधारकांच्या रकमा घेतल्या। जवळपास 4 वर्ष उलटून गेले, परंतु आजतागायत गाळेधारकांना गाळे ताब्यात दिले नाही। काही भाजी विक्रेत्यांनी तर अमानत रक्कम भरण्यासाठी कर्जाऊ पैसे देखील घेतल्याचे समजते। हे भाजी विक्रेते गेली 4 वर्ष व्याज भरत आहेत, परंतु गाळे काही ताब्यात मिळत नाहीत। सध्याची गाळ्यांची स्थिती काय आहे याबाबत आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेथे गेले असता एक विदारक चित्र डोळ्यासमोर आले आहे। ज्या महापुरुषाचे नाव या भाजी मंडईला दिले आहे त्या नावाचे पावित्र्य सुद्धा राखले जात नाही। या भाजी मंडईच्या गाळ्यामध्ये ऑनलाईन सरकारमान्य जुगार सुरू आहे। या भाजी मंडई वजा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाजूस धुळीचे व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे। तसेच सिगारेट, गुटखा, तंबाखू यांच्या समवेत अशा काही आक्षेपार्ह बाबी या मंडईच्या मागच्या बाजूस आढळल्या गेल्या आहेत। पूर्ण भाजी मार्केट म्हणजे गर्दाळू, दारू यांचा अड्डा बनला आहे। तसेच या वास्तूमध्ये पहिल्या मजल्यावर जुगार देखील खेळले जात असल्याचे तेथे गेल्यावर समजते। एकंदरीत जी वास्तू भाजी विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहासाठी बांधली आहे त्या वास्तूत आज घाणीसोबत खुलेआम अवैध प्रकार सुरू आहेत। मात्र याबाबत नगरपालिका प्रशासन ठोस पावले उचलताना दिसत नाहीत। नगरपालिका हे लॉक कसं काय उघडं होतंय? इथल्या काही लोकांनी ह्याच्या डुप्लिकेट चाव्या बनवल्या। त्यांना चावी आली कुठून? तुमच्या अधिकाऱ्यांनी कोणीतरी दिल्याशिवाय चावी आली का? पण आता इथल्या 3 दुकानदारांकडे चाव्या आहेत। या आत या, आत या, या आतमध्ये बघा, या साहेब या। तशा दारूच्या बॉटल आहेत, काय काय आहे सगळं बघा, तिकडे बघा ना। मी माझ्याकडे 8 दिवसापासून तक्रार आहे की इथं हे होत आहे, म्हणून मी आज बघलं तर इथं दरवाजा पुन्हा उघड आहे। बघा दारूच्या बॉटल सगळं व्यवस्थित चालू आहे। 2021ला यावेळेला ह्याची निविदा निघाली तेव्हापासून लोकांनी अमानत रक्कम भरलेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही गाळे ताब्यात देत नाही। याचं कारण काय आहे? काय आपल्याकडे माहिती आहे की नाही? अजून किती दिवस प्रतीक्षा करावी असा सवाल गाळेधारक करत आहेत। अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।